तुम्हाला एक स्टोरी सांगतो. स्टोरीमध्ये पांडुकाका असते. पांडुकाका म्हणजे गावातले एकदम जाणकार व्यक्ती, ज्यांना सगळं माहीत असते आजूबाजूच्या गावामध्ये काय सुरू आहे काय नाही. तर एकदा सकाळी चायच्या टपरीवरती पांडुकाका पेपर वाचत असते, चाय पित असते. आजूबाजूला आणखी 4-5 लोक चाय पित असते. अचानक पांडुकाका विचारते की काल विपक्षाला धडा कोणी शिकवला? तर ते म्हणतात की का सरपंचाने शिकवला का? नाही. आमदार, खासदार? नाही. पांडुकाका म्हणतात तो आपल्या गावचा बबन नाही का, तर बबनच्या बैलाने शिकवला. तर सगळेजण एकदम क्युरियस की नेमकी स्टोरी काय आहे, बैल कसा काय शिकू शकतो. तर पांडुकाकांनी सांगितलं की काल नाही का आपल्या बाजूचं जे गाव आहे तिथे विरोधी पक्षाची एक सभा होती. सभा सुरू असताना आपला बबन आणि बबनचा बैल तिथून जात होता. आता जेव्हा नेता भाषण देत होता, म्हणत होता की गावकऱ्यांनो आम्ही तुमचा आवाज आहो, तर बबनचा बैल ओरडला हम्मा. सगळेजण हसायला लागले. नेता पुन्हा म्हणतो की गावकऱ्यांनो आम्ही विकास केला. पुन्हा बबनचा बैल ओरडतो हम्मा. सगळे लोक टाळ्या वाजवायला लागले. जेव्हा सभा संपली तेव्हा जो पत्रकार होता, पत्रकार त्या बबनला विचारतो की तुझा बैल एवढा मधामधात का बरं ओरडत होता? तर बबन म्हणतो की ते झालं असं की त्याला असं वाटत होतं की जो स्टेजवर बोलत आहे ना तो त्याचा नातेवाईक आहे. तर अशा प्रकारे पांडुकाकांनी स्टोरी सांगितली. सगळेजण हसायला लागले. पांडुकाका मग पुन्हा विचारतो की सांगा बरं मग काल विपक्षाला धडा कोणी शिकवला? सगळे एक सुरात म्हणतात की बबनच्या बैलाने शिकवला. तर आपली एक ट्रिक आहे, हीच ट्रिक आहे. काल विपक्षाला धडा कोणी शिकवला? बबनच्या बैलाने. बैलावरून बॅक्टेरियल डिसीज, तर जीवाणूजन्य रोग कोणते आहेत आणि कोणत्या जीवाणूमुळे होते याच्यावरती प्रश्न पण आलेले आहेत. तर ते आपण ट्रिकने सॉल्व्ह करू. पहा, कालवरून येतो कॉलेरा. कशाने होतो? तर वायब्रिओ कॉलेरी नावाच्या बॅक्टेरियाने होत असतो. वरून येतो विष मज्वर, इंग्रजीमध्ये टायफॉइड म्हणतात. ते कशाने होतो? तर साल्मोनेला टायफी नावाच्या बॅक्टेरियाने होतो. वरून येतो प्लेग. आता हा जो प्लेग आहे ना, प्लेगची वॅक्सिन उपलब्ध नाही आहे आणि ते कशाने होत असते? तर येर्सिनिया पेस्टिस नावाच्या बॅक्टेरियाने होत असते. ठीक आहे, वॅक्सिन उपलब्ध नाही आहे, लक्षात असू द्या. वरून येतो क्षयरोग म्हणजे टीबी, ट्युबरक्युलोसिस. तर याची वॅक्सिन उपलब्ध आहे का? हो आहे. बीसीजी नावाची वॅक्सिन आहे, बॅसिलस कॅलमेटी युरिन. तर याच्यावरती कशाने होतं? तर मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युली नावाच्या बॅक्टेरियाने होत असतो. WHOने डॉट्स नावाचा प्रोग्राम सगळ्या देशांना रिकमेंड केलेला होता. याच्यावरती पण आयोगानं प्रश्न विचारलेला आहे. त्याच्यानंतर धवरून येतो धनुर्वात, टिटॅनस इंग्रजीमध्ये त्याला म्हणते. आणि डावरून येतो डांग्या खोकला, इंग्रजीमध्ये पर्टोसिस किंवा वुपिंग कफ असं त्याला म्हणतात. आणि दोघांचीही वॅक्सिन एकसारखीच आहे, DPT नावाची. डायफ्थेरिया, पर्टोसिस, टिटॅनस हे तिन्ही पण 3 वेगवेगळ्या रोगांची नावं आहेत आणि वॅक्सिनला पण नाव त्या रोगांच्याच नावावरती आलेलं आहे. आणि हे जे रोग आहेत त्यांचे बॅक्टेरिया कोणते आहेत? तर ते सुद्धा त्या रोगांच्या नावाचेच आहेत. त्याच्यामुळे काही वेगळं पाठ करायची गरज नाही. वरून येतो कुष्ठरोग, इंग्रजीमध्ये लिपर्सी म्हणतात. कशाने होतो? तर मायकोबॅक्टेरियम लिप्री नावाच्या बॅक्टेरियाने होत असतो. याची पण वॅक्सिन उपलब्ध नाही आहे. नीवरून येतो निमोनिया हा लंग्स इन्फेक्शन होते, फुफ्फुसांचं इन्फेक्शन असते. एकतर तो बॅक्टेरियाने होतो किंवा व्हायरसमुळे होतो. ज्या बॅक्टेरियाने होतो त्या बॅक्टेरियाचं नाव आहे स्टेप्टोकोकस निमोनी नावाचा तो बॅक्टेरिया आहे.